औचित्यवाडी. श्याम्या तुला सांगत एवढं उन्हाने तकलीफ होती ना डोळ्याला, लई तकलीफ होती. तू दाखवून घेऊन राव डॉक्टरला मग. हो शामराव, अहो तुम्हाला मी कुठं कुठं बघितलं, दुकानावर पण गेले तिथं नव्हते, बरं झालं इथं दिसले. काय काम आहे त्याच्याकडे तू? एवढं काय कुत्र्यावर धावताय, काय काम आहे? नाही तू बघ ते म्हणून म्हणले त्याच्या. काही काम असू शकत नाही का? बरं काय काम होतं? ऐका ना, मला आहे ना कुरड्या करायच्या होत्या. पाहिलं का आता इथं नवल छोटे मोठे आपण काम करतो ठीक आहे, पण आता बरं कुरड्या घालायला आम्हाला काय सुगंधा. श्याम्या त्या कुरड्याचा नाकाशा काहीतरी करू. नकाशा बिकाशा तुम्हाला कोणते छोटे मोठे काम काय धुणं भांडे करायला तर तुम्ही माझ्या इथं? तसं नाही, पण हे संपलं ते आण, ते नाही हे आण असं सांगत असते ना. पैसे मी देते, फुकट नाही आणून देत, खायला माझ्या इथं राहता, ते जाऊ द्या. अरे पण तू मला सांग, आता आम्ही जर कुरड्या घालायला लागलो तर त्या गोल येत्यान का कसा या करायचं? अहो शामराव, जालू भाऊजी, तुम्हाला कुरड्या नाही करायच्या, कुरड्या मलाच करायच्या. पण मला ते पितळाचं तपीलं कोणाकडे भेटन का, तेवढं द्या ना आणून. आमच्याकडे नाही हो. अहो आता गावात तुमच्या भरपूर ओळखी ना, कुणाला तरी विचारा असेल ना कोणाकडे तरी. बघावं लागेल बा सुगंधा, पण आता माझं गॅरंटी नाही देता येत भेटन म्हणून. एक काम कर ना, त्या पातेल्यात कर ना. पातेल्यामध्ये ना चिक तुम्हाला माहिती का दाट असतो, आणि तो खाली लागल्यावर ते जळायचं नाही का, तो चिक हाटलं तरी जाईल का? ते होईन म्हणा. ए ते बघू आम्ही ते तपेल्याचं काय ते, पण चिक देशील ना खायला आम्हाला. तपेला आणून द्यायचं मस्तपैकी पितळाचं, म्हणून तुम्हाला मी चिक मस्त गावरान तूप, गावरान गाईचं दूध त्यात मिक्स करून माझी इथेच खायला देईन. लय भारी लागत झाले ते गरम गरम. काय लागतो तो चीक तूप टाकल्यावर वरून तुपाची डाळ चमच्यान मग अहो लय मस्त लागतो, पण तुम्ही मला तेवढं तपेल्याचं बघा. बरं ठीक आहे, जाय तू. मला सकाळची काटायचं हा, उद्या सकाळी सकाळी कुरड्या राहतील माझ्या 6 वाजता. चालतंय ना, देतो ना आणून. आठवणीने देतो. हा. खायला झाले. हा पण आता येतं पिलं कोणाकडे पाहिजे रे पितळाचं? तू तर शब्द दिलाय तिला आणून देतो म्हणून, आता बघ भाऊ कोणाकडे पाहिजे. झाले सदा भाऊकडा असताना वतनदार घरा नाही, त्यांना अशा जुन्या गोष्टी ठेवायची लय सवय आहे त्याची. नको भाऊ, मला नाही द्यायचे, मी नाही येणार, मला काळ म्हणते ते. म्हणू दे ना मग. काळ मला काळ म्हणत नाही, मला काही म्हणतात मला ते. चिक खायचं का नाही तुला उद्या गरम गरम? तुला काय करायचं माझ्या सांगा फक्त चल. मी तुला माग उभा राहीन निस, तो मागायचं. बरं मी मागन, तू काय टेन्शन घेतो. पण त्या आईला आपण जर म्हणलं ना, आपल्याला ते देणारच नाही, ती सुगंधचं नाव घेतलं तरी द्यायचे नाही ते. मग चल मी बरोबर करतो आयडिया. तुला काय करायचं, आपल्याला तपेला भेटण्याची मतलब आणि चिक खाण्याची मतलब. काय तेजस, काय म्हणतो अरे लग्न बिग्नाचं बघ. करायचंय, पाहतोय सध्या. मी काय म्हणतो, इकडे तिकडे बघूस तर मामाचीच पोरगी कर ना. हो सदा भाऊ. अरे बाबा, नात्यातलं एकदम सोनं असतंय, बाकीचं दिसतं ना ती सोनं नाही बाबा. काही काही त्याच्यात बेंटेक्स असतं. 24 कॅरेटचं सोनं आहे ना नात्यात असतं. बघ सांगायचं काय माझं, ऐकायचं ना ऐकायचं. नवीन पोरांचं लय अवघड आहे आता. काय चाललंय? येत आहे काही खुर्ची उचलाय डोक्यात आहे काय? आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसले ना, आम्ही कशी खुर्चीवर? कस काय उठून तुम्हाला खुर्ची सगळं सांगा. काय मोडीतान तुम्ही, खुर्ची सकट मला पाडितान. नाही हो सदा भाऊ. हा काय पण दोघा जोडीने काम काढलं काय? काम नाही, आलो तर असाच. चाललो होतो, दिसली मैफल बसलेली, म्हणलं चला काय बर बर, बस मग बसू गप्पा. उन्हाळ्यात आहे ना लई तक नाही करायची. खरे हे लिंबाच्या सावलीला आपल्याला आहे ना मरेपर्यंत जागायचंय. असं जगता जगता मध्येच पुचाकला आणि गेला. दुसऱ्या दिवशी फोटो फेसबुकला वाढदिवसाला बी भावपूर्ण श्रद्धांजली, पहिलं वर्ष श्राद्ध, तेच घ्यायचं का टाकायचं ते नाही. आपल्याला एकदम निवांत जगायचंय. बस. आपल्याला ये ना सदा भाऊ हेच पटत, मरेपर्यंत जगायचं, ते बी आनंदी. सगळ्यात महत्वाचं काय, आनंदी हा शब्द लय महत्वाचा आहे. तुम्ही पण मरेपर्यंत जगा, पण घरचं खाऊन, आम्ही कुठं बाहेरचं खातो. घरची पिऊन, याला त्याला मागून नाही. हा म्हणजे आपल्या पैशाने हा आपल्या सवय लावा तर तुम्ही मरेपर्यंत जगता, नाहीतर ह्या पेण्याच्या नादात मधीच मारता. तुला म्हणलं ना. खरे लोक अरे भांडे कुंडे इकून सगळं घरदार संपित येत, पण वतनदार घरानं येडा काय तू. ऐतिहासिक घराणं आहे तुला सांगतो. घरात काय काय नाही त्यांची ऐतिहासिक. सायकल तर आपण नेहमीच पाहतो, पण भांडे कुंडे सगळे जुन्या काळातले येडे. काय सांगतो मग
विचार साधा बोला पितळेचे तांब्याचे सगळे भांडे असतील त्यांच्याकडे. सगळे आमचं मंडळ आहे ना, चहा सुद्धा पितळाचं पातेलं आहे बारीक, त्याला आतून कलई, नगरवरून कलई करून नेतो मी. पितळाच्या भांड्यातला चहा भारी, हा काशाचा थाळा असतो त्याच्या जेवतो मी. आता चांदीच्या बी चमच्यानी घेता येईन, पण काय मी तर साधा भाऊ सोन्याचे चमचे पाहिलं होते. काय सोन्याच्या चमच्याने खीर खात होते. येडा आहे काय तू? तुमचं फार लक्ष आहे राव. अरे आता हे आपले- असं बारीक लक्ष देतात म्हणूनच मी खायचं बंद केलंय. एखाद्या भावकीचं दिवशी चमच्यात जायचा बंद केलं मी. पितळाच्या चमच्यांनाच आता सोनं समजून खात होते मी. हा, होय मी पाणी सुद्धा तांब्याच्या भांड्यातलं पितो. काय सांगता? हा, आणि सात्याला असतं पाणी तापायला, त्याच्यात म्हणजे पाणी ओतून घेतलं का आंघोळ चौरून घे दगडी. पंजोबाच्या काळातला आहे, पंजोबा त्याच्यावर बसून आंघोळ करायची. मी बी कधी कधी उन्हाळ्यात करतो, बाहेर ठेवलेलं आहे ना. हा, हा, हा. आता ते काय जरा काळानुसार थोडं बदललंय. पर माझ्याकडे काय नाही. काही नाही, ह्यो वरून गोरा आहे आतून काळा आहे. बघ मी म्हणलं ना तुला तो वरून काळा असतो, वरून वरून- काळा आहे, दात लय पांढरे आहेत, लय हसत जाऊ नको. काम काय ते सांग. सांग ना तू काम तुझं होतं ना. कामाशिवाय तुम्ही वळून यायचे नाही. वळू येत तुम्ही, त्याशिवाय वळून नाही त्याच्यात यायचं. भाऊ तसं काही नाही. आपलं काहीच काम नव्हतं. आपलं काहीच काम नव्हतं. बरोबर. काम आपले डेप्युटी आहेत ना त्यांचं होतं. पण आता ते डेपुटीच होते हा. घेऊन आले. डेपुटीचं काम राजीनामा मागत आहेत का काय माग? अहो, नाही हो सदा भाऊ तुमचा राजीनामा घेऊन काय त्यांना कुठं जायचं काय दुसरीकडे? विरोधक संपित नाही, नाही. ताली काढलं राजकारण असं झाले. विरोधी पक्ष नेता ठेवायचा नाही. तुमची एखाद्या गरज वेळेस आता गावच्या विरोधी पक्ष नेता बी डोक्यात खूपसत असेल डेपुटीच्या. डेप्युटीला तुमची गरज लागली. ते म्हणतात ना राजाला सुद्धा झुरालाही जिमान जावं लागत. लाद घालू का कामरात जरा आहे का मी? तसं नाही म्हणायचं. चुकलं जरा मन चुकली सदा. तुला येत नाही म्हणतो कशाला? तेवढं आहे. हा, बरं, जाऊ दे. ठीक आहे. नाही तू जोराळाकडे येऊच नको. तिकडच राजात तिथे जा आणि त्यांची जाडलोट कर गोठ्याची. राजाला घराची. गरज पडली असं म्हणू आपण. जाऊ दे ना काय फरक पडतो म्हणजे आपल्याला. परत तिथंच आला राजा. बरं, राजा नाही कोण राजा कशाचा कोण राजा काय नाही. आपले नाही, डेप्युटी आहे. वतनदार त्यांना- येत वतनदार आले, घराण्याचे- खानदानी. हा, विषयच नाही. तर काय झालं ते डेप्युटीला ते कुरड्या वगैरे करायच्या होत्या ना त्याच्यासाठी तपेलं लागत होतं पितळाचं. म्हणलं तुम्ही विषय काही आपल्या सदा भाऊकडे. ते म्हणले या ना तेवढं घेऊन. मी म्हणलं देते का? ते म्हणले बघा आता डेप्युटीची सदा भाऊची चांगले संबंध येतं ते का नाही म्हणायचे. म्हणलं पण बरं ठीक आहे जातो बा म्हणलं मग मी सदा भाऊकडे. शिताळ ते नवीन ते डेगीचं पिल्लू. हा तेच शितळ तेच पंजोबा आजोबाच्या काळापासून ते आहे आमच्याकडे. विषय काय ते. आणि मी राखानी आणि तुमचं त्या साबण नाही धुत, होय पितांबरी आणून घासत आमचं मंडळ असं चाकचाकीत. पितळा असेल तांबा असेल एकदम. डेप्युटीला सांगू ना आम्ही पितांबरीने घासून द्या हा, म्हणून. बरं झालं आहे की नाही सांगू, आपल्याला काय अडचण आहे आपल्याला. हा. घासून पण डेपुटीला म्हणायला लाज वाटते का? हा मला तसं वाटलं. काय झालं? ते त्यांना काही काम असते ते म्हणले जा बा तुम्ही आता. काम असते, फोन उचलायचा लावायचा. वतनदार तेवढं द्या यांच्याकडं. हा ते नाही, नाही, आहे. ते म्हणले एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी कशाला फोन करायचा तुम्ही जा बघ. फोन नाही ना मग मी देत नाही. जा तू किरकोळ गोष्टीसाठी फोन नाही ना. किरकोळ आहे का गोष्ट? अहो म्हणजे छोट काम आहे ना बुवा असं त्याच्यामुळे माझ्याकडे नको बघू. तू सांग. त्याला काय 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 नक्की काय लागत आहे मला समजा ना. तेच ना चिक हाटायला ते तपेलं का ते शिशी थळ काय ती. हो, हे उदार मनाचा राजा आहे. राजे हे खरे राजे. हा धुरायती आहेत. हा. दुराळती आहे. राजे रजवाड्याची परंपरा आहे आमच्या घराला. आम्ही ते पौरस राजा होता ना, अजून कोण होता तो अलेक्झांडर का काय हा मोठे म्हणे आपले. खरे खरे घेऊन टाका जाऊ दे. देऊन टाकितो आम्ही. राजकारणात राजकारण, युद्धात युद्ध, या गोष्टी आम्ही पाळितो पहिल्यापासून. चला ना मग, द्या तेवढं एकमेकाचा. आता मी इथं बसलोय ना अण्णा नावन कशी इथे बरं मग वतनदारणीला सांगा. मंडळाला फोन करीतो हा. मी आणि तुम्ही तिथून घेऊन जा. चालते. आणि काम झाल्यावर पितांबरीनी घासून आणून द्या. विषय काही नाही तर चकचकात- तशीच खरड राहते ती चिकाची खाली. आणि काय होतं बाहेर 3 दगडावर ठेवितात आणि त्याच्यात जाळ घालितात, बाहेरून काळं होतं. नाही माती लावायला लावून त्यांना. बास हा. वल्ली माती लावायला लावा म्हणजे काळं होणार होणार नाही. नाही. हा जा मग. चल चालू. जर त्याला काळं बाहेरून दिसलं तर तुझं तोंड त्या पात्याला घासीन मी.
चालते हा जा. मी लावेन माझ्या हाताने माती. हा नाही तर तुला काळे काळे लावशील, लावणार. काळे नको लावू. डेपुटी त्याच्याकडून चिक गाठून घेणार आहे. तू हटायला तूच पाहिजे होता. तो जरा मनगटात रग होती. सुगंधा ए सुगंधा अयो काय हो खाली ठेव ना. अगो बाई आणलं का हे मग कसलं भारी हो. भारी अरे तुझ्यासाठी काही पण मग कसलं झाड आहे बघा ना. मग खेडी काय तू. तुम्हाला माहिती का मी कधीच असंच बघत होते मला भेटतच नव्हतं. हा ना पण आता आहे ना ते कोणाचं काय असं ना परत काय देत नसते मी. काय पैसे असन ते देऊन टाकन 2-5 हजार. अहे, असं कुठं असतं काय हा अरे आपण त्याची कुरडाय करायसाठी आणले फक्त परत देऊन टाकायचं ते पण उचलून ते मला आणले. आवडलं ना त्याचं काय त्याला मी काय करू मग. मला आवडलं मी ठेवून घेणार आहे आता. तू दुसरं विकत घे हे कुठं. मी लय दुकानांमध्ये बघितलं एवढं जड आणि एवढं दणकट भेटलंच नाही. पातळ बुडे हाताचे याचे. मग तसं नाही बाबा द्यावं लागेल ते उलट ती पितंबरीने घासून बिसून दे उलट ती आणि त्याला आहे ना करायच्या आधी माती लावची चारी बाजूनी म्हणजे ते काळ नाही पडायचं. अहो त्याला माती लावूनच मी त्याला चुलीवर ठेवणार आहे. पण मी देत नसते कोणाचं इथे. हे कुणाचं काय असा ना पैसे देते ना तू. हा आपण बरोबर सांग ना तू बोल बच्चन ना साधा भाऊला. काही सांगा तिकडं. सदा भाऊच आहे का. मग अहो मग काही टेन्शन नाही. सदा भाऊ का आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेन बरोबर. टेन्शन नाही साधा भाऊ येते साधा सायकलला हात लावला तर मरणाचे मारी देत भाऊ. त्यांचं ते खानदानी पाच तपेला येते. होय, खानदानी श्याम्या, असो. मला सांग भाऊ तुझ्या पद्धतीने सांग. साधा भाऊ कसे तांगड्या साळीचे माहिती आहे ना. हा तुम्ही सदा भाऊला घेऊन या. मी सांगेन बरोबर सदा भाऊला काय सांगायचं. अरे साधा भाऊला आम्ही सांगितली डेपुटी लागत आहे म्हणून सगळे उलट्यात कुठाने झालेत. पैसे देते ना मी. सांगा ना कोणतरी उचलून ना. तुम्ही खोटं बोललात किती माहेर आहेत बरं आहे की नाही. जावा देत नसते मी आता. आईला उपकार केला ना वाया गेला अशी गत झाली बा आपली आता चल निघावा जा. उठा ना. काही तर काय जेवायला थांबा त्या का. झाल्या सोपं नाही साधा भाऊला सांगायचं. डेपोटीच्या पार कुलड्या तळूस तर तिकडे ठेवायचं काय पातेलं माझे. पातेलं आणून द्या ना. साधा भाऊ तू नसता तिकडं आला का मागायला याच्याकडे बोर्ड दाखवतो आणि ही बी आहे ना पातेले आणून द्या. केवढं याच्याकडे बोर्ड दाखवायचं काय आहे? साधा भाऊ केवढ्याच होतं ती. बावळा टेका पंजाची वस्तू आहे ती. पण तिची किंमत असेल ना तिची काहीतरी. किंमत ना 10 तोळे सोन्याची किंमत आहे. 10 तोळे दिलत आणि पातेलं घेतलं होतं माझ्या पंजीनी लक्ष्मीबाईंनी त्या. अहो त्याचं काय झालं 10 तोळे असं. आता आहे ना आता सोन्याचे भाव जादा झाले. त्यावेळी असंच सोन्यानं ज्यावरी घेऊ जवळजवळ सारख्यातच होतं ना असं. ते डेपुटीन बाईने काय केलं हा कुरड्या बिड्या झाल्या सगळं भारी कुलड्या आल्या त्या पांढरे शिपेत. शिपीचे एकदम भारी असं. डागलंच नाही ना ती. आणि मस्त पैकी त्याला पितंबरीने घासून बिचून चकाचक करून आपलं पोर्च मध्ये ठेवलं सुकायला. काय चमकत होत सोन्यापेक्षा बेथार. हा एकदम. पण झालं काय तांब्याच पातेलं सोन्यापेक्षा चमकत होतं ज्यादा. पितांबरी लावून घासलं ना त्याच्यामुळं. तांबा आहे ते सोन्यावनी आणि कसं कोणत्या तरी चमकत. भागारवाल्याची नजर पडली त्याच्यावर हा साधा भाऊ. हा आणि ते गेलं ना घेऊन चोरलं काय पातीलं. तपेलं. मला सांगू नका. मला पातेलं पाहिजे आणि तीच पातेलं पाहिजे. नाही ना डेपुटी म्हणले साधा भाऊला विचारा केवढंच आहे त्यांचे पैसे देऊन टाकू बुवा. पैशाच्या त्यांना म्हणावं ताली घाला. ती वावर फुटलाय पाण्याने. डेपोट मला तीच पातेलं पाहिजे नाहीतर मी पोलीस केस करीत असतो. त्या ज्या पंचायत आहे माझ्या बावळट केस करायला चालले काय. डेपोटीकडे चाललो. डेपुटीकडे कशाला जाता तुम्ही मला तुम्ही ना माझ्या शिताळ्याची सोय लावा. नाही तर तुम्ही जिथं दिसतान तिथं तुमच्या नडग्या सुजावणार. श्याम्या पोलीस के तुझे बी त्यात लाकडानी त्याचे 2 ना तो हे 2 ठोके. डेपुटी कशाला बोलतात पैसे तयार आहेत ना ती. बघन ना मी पैसे घ्यायचेत का मला त्याच्यावर 4 शिताळे घ्यायचे. आरडा लावलाय साधा भाऊ काय चाललंय अहो मी म्हणलं काय चला जाता डेपुटीकडे. हा काय काय काम नाही ते काय झालं काय आणलंय मायावर मोर्चा इथे गावात? उपकार केला आणि व्हायला गेला. काय झालं म्हशीला टोण्या झालाय श्याम्याच्या चुलत्याच्या. मग हा तुम्ही- का तिकडं नाही धार काढायला गेला टोन्याची तू. विषय काय चाललाय म्हशीला टोन्या झाला तुझ्या लावा तर घरी कमरात. काय झालंय मला काय शेताला आणलं तुम्हाला चीक करायचा म्हणून.
आणि आता भांगरावाल्याने नेलं म्हणते ते उचलून का कुणी नेलं तुम्हाला दिलं ते जपून आणून द्यायचं होतं ना घासून परत ते तर राहिलं आणि इथून चोरीला गेलं. कशाचं शीतळ काय मला कळानाच कुठलं चिक हाटायला आणलं होतं. तुम्हाला चीक करायचा होता आणि हे म्हणले डेपुटीला कोरड्या करायच्यात तुमचं तेवढं शेताळ द्या. मी म्हणलं घेऊन जा राजकीय काय असेल विरोध तो बाजूला माणूस दे मदतीला कधी येईन आज कुरडा करायच्यात घेऊन जा म्हणलं. वतनदार घराणं म्हणजे मोठ्या मनाचं. मोठ्या मनाचं जाऊ दे ना गेलं तर अरे नाही. बंद करा त्या शिकरा पुऱ्या सदा भाऊ आमच्याकडे मोठमोठाले पातेले आहेत. मी पितळाचे पातेले माझ्या मंडळीला ना तिने आणून ठेवलेले इथं आईच्या हातचे येतं तुमचं कशाला आणू आम्ही. आम्ही त्यांना म्हणलं ना डेप्युटीकडे जायची गरज नाही काय असेल ती भरपाई देतोच म्हणून. कोण भरपाई देत पण माझ्याकडे आणलंच नाही ना तुम्ही. कुरड्या झालेले आमचे 15 दिवस झालेत. काय संबंध आहे 15 दिवस कुठे शेताळ माझं हा काही उग सांगा तर उगा शेताळ कुठे सुगंधाला लागत होतं. नाव कोणा सांगितलं डेपुटीचं. तुम्ही दिलं नसताना सुगंधाला म्हणून मग आम्ही डेप्युटीचं नाव घेतलं. माझं शेताळ्याची सोय लाव ती कोण आहे ना माहित नाही. तिला ती आवड आहे तो तिच्याकडे. पैसे नाही नालायक हो. त्याच्यापेक्षा पोलीस केस मध्ये 10 पट पैसे घालीन पण तुमच्या कार्यक्रम तुम्ही करीता काय करा माहिती का शीतळा नेलं म्हणून नका दाखवू. दारातलं उचलून पितळाचे भांडे चोरीला गेले. याची केस 50,000 जाऊ. कॅश कॅश आणि 5 तोळे सोनं. ते शेवट येणार नाहीत. अनोखे साक्षीदार आहेत. हा मी साक्षीदार राहतो. चल सुगंधा काढ नालायक हो. समाय. जा तिथे जा ना. ए, काळ्या. चल ऐका सदा भाऊ इतका ना नाही सुगंधा सुगंधा स्वयंपाक करीत काय हो काय नाही झाला का चीक कुरड्या हा झालं ना सकाळीच केलं ते काय तिकडे वाळायला टाकलं काय वळायला टाकलं चांगल्या पांढऱ्या आल्यात ते शीतळ माझं तपेलं त्या पेलं तेच तुला म्हणलं ते होतं म्हणून मरणाचं हाणलंय आम्हाला. लय सपचिलं फार कुत्र्यावानी ओढीत आणलं इथं माहितीये का तुझ्या दारात. तुम्ही असं का बरं? कुत्र्यावनी नाही तुमच्यावर दगड घालायला पाहिजे होते. मला सांगितलं डेपुटीला लागत डेपुटीच्या इथं डेपुटीन बाईनी पितांबरी लावून वाळायला ठेवलं आणि कोणतरी भंगारवाल्याने घेऊन गेले आणि डेपुटीकडे तर दिलंच नाही. अरे भामटे लाबाड एवढं खोटं बोलायला लावलं होतं का मी तुम्हाला हाय का बघितलं का झाल्या एवढं खोटं बोलाव का बरं यांनी सांगा बरं आता मग कुठं? मी दे साधा भाऊचं शीतळ शीतळ हा मग शीतळ देऊन टाक ते हा, ऐका ना मी काय म्हणते काय त्याचे किती पैशाचं आहे ते किती रुपयाचं आहे ते पैसे ना एक वर मजल्याचं काम काढ त्या पैशात आणि दुसरा मजला बांधते शीतळ ही काय करता नाही दिले तुला. अहो मला आवडलं वतनदार नाही ते. नाही म्हणून तुला म्हणते सारी मी. दुनिया आवडेल मला तू दुनिया सगळी नको, ते खरेदी पाटीला हवंय. करशील का नाही ते नाहीच आमच्या वाड वडिलांचा वारसा आहे तो मला ठेवायचा आहे. त्याची किंमत पैशात होत नाही. 12 तोळे सोनं आहे त्याच्यावर घेतलेलं आहे माया पंजीने आहे का त्याच्यावर 12 12 तोळे सोनं हा आता 12 तोळे सोन 12 12 तोळे लाखाचं सोन काय ते हा 12 लाखाचं आहे नाही ना 12 रुपयाचं आहे आणून दी. मग तुला तीच सांगतोय त्या काळात घेतलेलं आहे. आता सोन्याची किंमत वाढली पण त्यावेळी 12 तोळे सोनं दिलंय तेवढ्या शेताळाला. मी आणून देते हा. पण मला लागल्यावर परत द्या मी लागल्यावर परत देईन पण भामट्यापणा अहो पण मला वाटलं तुम्ही मला देणार नाही म्हणून मी आम्ही काय केलंय? सांगितलं बरं आहे का आता आम्ही तर त्यांना अशी खोटं बोलायची सवय तू तर लय साव रे तो बी याच्या नादी लागून वरून काळा आहे ना तो आतून काळा व्हायला लागला. बाग ही खानदानी शान आहे. हे काय असे टंग 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 नाही, टंग पण टंग तुम्हाला ते सांगू आता का? स्टीलचे पत्रे आहेत का काय कुडकुड वाजायचे. आता भेटलं ना तुम्हाला शीतळ आता आमची इज्जत गेलेली येईन का परत. इज्जत द्या. का रे तुला आहे का तुला इज्जत जायला तो याकडे मुद्दलातच इज्जत आहे का वतनदार ऐका ना परत जाऊ द्या आता भेटलं ना पण मला लागल्यावर द्या बरं का परत नाही देऊ आता ती द्यायचंय का दिलं बघा. पुढं मला आतमध्ये लॉकर मध्ये ठेवायचंय. आमच्या मंडळाला विचारावं लागणार आहे. या भामटे 5,000 दारात संडाचं डबडं सुद्धा तुम्हाला भेटायचं नाही नालायकानो.